या सीझनमध्ये आवळा बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो। आवळ्याला आयुर्वेदामध्ये धात्री किंवा अमृतफल असे म्हणतात। ते अत्यंत गुणकारी असं फळ आहे। याला आंबट तुरट अशी चव असते आणि पोषण मूल्यांनी पण परिपूर्ण असं फळ आहे। यामध्ये जीवनसत्व सी, अँटीऑक्सिडंट, आयर्न, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस हे आपल्याला विपुल प्रमाणात भेटत असतं। ते आपल्या केसांसाठी पण उत्तम आहे। ते केसांची चमक, वाढ आणि कोंडा कमी करण्याचं काम करतं। आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवत असतं। त्वचा तजेलदार ठेवतं। आपल्या शरीराची रक्त शुद्धीकरण पण करत असतं। मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतं। शरीरातील सूज पण कमी करत असतं। चला तर आज आपण आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत। सर्वात अगोदर 250 ग्रॅम अशी बाजारात मी आवळा घेऊन आले। यामध्ये छोटे छोटे असे डाग असतात आणि हिरवीगार अशी आवळी आहेत। त्यानंतर एक बाउल घेतलंय, त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलंय। सर्व आवळा यामध्ये घालून घेतल्यात आणि आवळा स्वच्छ धुवायच्यात। एका कॉटनच्या कापडाने चांगले पुसून घेते। यावर घाण किंवा जीवजंतू असतील तर यामध्ये निघून जातील। चांगले स्वच्छ धुवायचेत आणि आपल्याला पाण्याचा अंश नाही लागत म्हणून याला चांगले कोरडे करून घेते। सर्व आवळा स्वच्छ धुतलेत आणि पुसून घेतलेत। त्यानंतर एक किसणी घेतली, त्यावर आवळा मी किसून घेते। तुम्ही छोट्या किसणीवर चांगले किसून घेऊ शकता। अशा प्रमाणे मी असा मोठा मोठा किस करून घेतलाय। सर्व आवळ्याचा किस करून घेतलाय। या बिया मी फेकून देणार नाही, हे जुन्यासाठी उपयुक्त होतील किंवा एक गरम पाणी करून पिण्यासाठी उपयुक्त ठरतील। त्यानंतर एक कढई तापत ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतले। तूप चांगलं वितळून द्यायचे। त्यामध्ये मी एक छोटी वाटी मखाना घालून घेतलाय। 10 ते 15 मखाना असतील। तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर काही हरकत नाही। हे मंद आचेवर मखाना चांगले परतून घ्यायचेत। हलकासा सोनेरी तपकिरी रंग यायला लागला की ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत। त्याच कढईत मी थोडंसं तूप घालून घेते। तूप वितळून द्यायचे। त्यात 2 मोठे चमचे बदाम घालून घेतलेत, त्याचे मोठे मोठे काप करून घेतलेत। बदामाचे छोटे छोटे काप केले ते जळतात किंवा करपतात, त्यामुळे मी मोठे मोठे काप करून घेतलेत। ते मंद आचेवर चांगले परतून घेते। हलकासा सोनेरी रंग यायला लागला की ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत। त्यानंतर त्याच तुपामध्ये 2 चमचे काजू घेतलेत, ते हलकेसे मंद आचेवर चांगले परतून घेते। त्याचे असे मोठे मोठे काप ठेवलेत। त्याला उलटपुलट केल्यानंतर सर्वांना सारखा कलर यायला सुरुवात होते। त्यानंतर हे चांगले सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतवले की एका भांड्यामध्ये काढून घेते। त्याच तुपामध्ये 3 अंजीर घेतलेत, छोटे छोटे काप करून घेतलेत, ते चांगले परतून घेते। जास्त कडक होऊ द्यायचे नाही, मऊ झाले की ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत। त्याच तुपामध्ये 1 चमचा जवस घालून घेतलंय। जवस आपल्या हाडासाठी हृदयासाठी पण खूप चांगलं असतं, त्यामुळे मी ते जवस घालून घेतले। तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये मगजबी घालून घेतले। त्यामध्ये तुम्ही भोपळ्याच्या बिया पण घालून घेऊ शकता आणि ते चांगले एका भांड्यामध्ये काढून घेतले।
त्यानंतर त्याच कढईत एक मोठा चमचा तूप घालून घेतलंय. तूप चांगलं विरघळू द्यायचंय. ते वितळल्यानंतर त्यामध्ये आवळ्याचा किस घालून घ्यायचा आहे. हे तुपामध्ये चांगला परतवायचा आहे, कारण आवळ्यातला तुरटपणा कमी होईल. यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश कमी करायचा आहे, म्हणून आपण चांगले हे परतून घेणार आहोत. तुपात चांगला परतून घेतलं की याला खमंग असा थोडासा वास यायला सुरुवात होते. त्याला चांगलं तुपामध्ये परतवायचंय. यामध्ये चांगलं आपलं पाण्याचा अंश कमी झालाय. तुम्ही पाहू शकता यामध्ये किती मी परतून घेतलंय. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेतलाय. तुम्हाला जर गोड हवं असेल तर यामध्ये आणखी गूळ घालून घेऊ शकता. हे चांगलं परतून घ्यायचंय. हे सर्व एकत्र करून घ्यायचंय आणि चमच्याने हलवून घ्यायचंय. जशी जशी उष्णता लागेल गूळ चांगला वितळायला सुरुवात होईल. तर हे मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये 1 वाटी खोबरं किस घालून घेतलाय. खोबऱ्याचे काप करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मी सर्व एकत्र करून घेते. हे चांगले परतवायचंय. परतून घेतलं की याला चांगला स्मेल यायला सुरुवात होते. फक्त आपल्याला हे सारण कडक करायचं नाहीये. अगदी आपल्या सारणासारखंच दिसतंय ते. हे चांगल्या परतल्यानंतर 3 मी लवंगा घालून घेतल्यात. त्यामध्ये एक इंच तुकडा असा दालचिनी घालून घेतलाय आणि ते मिक्स करून घेतलंय. त्यामध्ये 1 चमचा मेथी पावडर घालून घेतली. मेथी तव्यावर चांगली भाजून घेतली. मेथीचे दाणे होते तव्यावर भाजून घेतलेत आणि चांगले मिक्सरला फिरवून घेतलेत. मेथी चांगली भाजून घेतली की कडवटपणा कमी होतो. हे सर्व एकजीव करून घेतलंय. 1 चमचा विलायची घालून घेतली. ती चांगली परतून घेते. हे सर्व मग ते मिक्स केल्यानंतर याचा चांगली स्मेल यायला सुरुवात होईल. हे चांगल्या परतल्यानंतर सर्व ड्रायफ्रूट यामध्ये मी घालून घेते. बदाम, काजू, अंजीर, मगजबी, जवस हे सर्व यामध्ये घालून घेते. हे सर्व एकजीव करून घ्यायचंय. आता यामध्ये मखाना चांगला मिक्सरला फिरवून घेतलाय. ओबडधोबडच फिरवलाय. हे यामध्ये घालून घेतलाय आणि यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी मी यामध्ये 3 चमचे साजूक तूप घालून घेतलंय, कारण
तुपाला चांगली चव असते आणि स्मेल पण छान असतो, म्हणून यामध्ये 3 चमचे मी साजूक तूप घालून घेतलंय. ते चांगलं गरम करून घेतलं होतं आणि यामध्ये घालून घेतलंय. हे चांगलं परतून घ्यायचंय. नाही आता तुमच्या हे रेसिपी बनवणार त्याला नाही बुरशी लागणार आहे नाही काही. आपण हे सर्व चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलाय. आता हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचे आणि यामध्ये याचे लाडू करून घेणार आहे. अगदी एकाच हाताने चांगले गोल गोल असे लाडू बनतात आणि आपल्या हाताला हे मिश्रण चिकटत पण नाहीये, जास्त तेलकट पण झालेलं नाहीये. यावरून एक मी पिस्ताचा काप करून घेतलाय, त्यावर लावून घेतलाय. नसतील तर काही हरकत नसते. तशाच प्रमाणे मी दुसराही लाडू वळून दाखवते. असा गोल गोल लाडू करून घ्यायचा आहे. त्यालाही पिस्ताचा काप लावून घेतलाय. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेतलेत. किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत आणि खूप मी सांगते 100% ही रेसिपी आपली अगदी बरोबर आहे आणि खूप छान चव लागते. आणि ही तुम्ही रोज एक लाडू खात जा. खरंच ही रेसिपी खूप चांगली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.